तुम्हाला काय वाटलं की एकच डब्बा आणलाय? अहो माय, हा दुसरा बी डब्बा आहे. आता हा डब्बा कशासाठी आणलाय? तर माया घरी एक पानाचा यल आहे. तो माया कोरपावले तिकडे खानदेशात कोरपावलाय ना, तडी माय मोठे बाबा राहतात, तर त्याच्या घरून आणलाय मी ना. तर त्याच्या घरून आणला माय, आणि उन्हाळ्यातच आणला, पण मी कसा बसा जोगवलाय. अन मग नेता हडी सगळे पानं माया घरचे, कोणती बी पूजा पाठ असली की मग घिजाता हाडले पानं माया जवळचे. पण मग ना आता तो डब्बा आणलाय ना, तर त्या डब्यात भरणं पडीन ना काहीतरी. तर आता त्या डब्यासोबत असे चमचे बी येतात, हे बा, जरू जरू चमचे बी आहे. तर या डब्यात भरते माय आता एक 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 वस्तू. तर सगळ्यात पहिले तर मी भरते आता हे शोप. हे पा, माया नवऱ्याला आवडते व माय गैरी शोप आवडते. हे शोप बी मी गावावरूनच आणते. मग गावावरूनच आणते मी. मले पटत नाही अडलं तडलं. मी लग्न झालं ना 10 वर्ष झाले माझ्या लग्नाले, तेव्हापासूनच मी तडी खानदेशातूनच आणते. आणि हे गोड सुपारी आहे, गोड सुपारी ते टाकते आहे. आता हे एक कडक सुपारी आहे, हे बी आवडते माहिती आहे इले, टाकी देते. मग आता काय करू? अन हे दाणे, हे तर माझ्या लेकले बी आवडतात, मला बी गैरे आवडतात, हे बी टाकी देते जरूरचे. आता याच्यानं काय होईन की पटपट होईन. माय त्या पानदानामध्ये ना 4 खण असतात, त्या 4 खणाईमधून काही घेणं नाही होत पटपट. तर मग म्हणून मग आता त्या हिनं हा डब्बाच बोलायलाय. आता चला मग आता करणं पडीन. तर हे जे विड्याचं पान आहे, हे विड्याचं पान आता आम्हाला आवड तर आहेच, खायची आवड आहे, बनवायचीही आवड आहे, पण हे विड्याचं पानही खूप बहुगुणी आहे. या विड्याच्या पानामध्ये इतक्या साऱ्या गोष्टी असतात, इतक्या साऱ्या गोष्टी असतात की कदाचित तुम्हाला त्याचे फायदे माहिती नसतील. तर या विड्याच्या पानामध्ये, या विड्याचं पान आपण जर का खाल्लं ना, रोज किमान एक तरी पान आपण खाल्लं पाहिजे. तर या विड्याच्या पानामध्ये मुळे आपल्या रोग प्रतिकार शक्ती वाढते. शिवाय ते अँटीऑक्सिडंट आहे, त्याच्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आणि जर का आपल्या श्वासाचा किंवा आपल्या तोंडाचा वास येत असेल तर ती दुर्गंधी त्याने जाते. हे जे विड्याचं पान आहे ते अँटी इन्फ्लेमेटरी आहे. अजून भरपूर सारे याच्यातून आपल्याला आयर्न मिळतं, कॅल्शियम मिळतं. सर्वात महत्वाची तर जी गोष्ट आहे, याने पचन शक्ती आपली सुधारते, त्वचा सुद्धा छान होते. इतके सगळे फायदे या विड्याचं पान खाल्ल्याचे आहे. तर आता मी डब्बा तर हा बनवला आहे, पण डब्बा बनवल्यानंतर पान बनवताना सुद्धा मी तुमच्या सोबत गोष्टी करायला येणार आहे.